कालच्या एपिसोडमध्ये आपण काय बघितलं? डायलेक्ट्रिक हिटिंग बघितलं. लक्ष द्या 2 मिनटं. डायलेक्ट्रिक हिटिंगमध्ये आपण 2 इलेक्ट्रोडमध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल भाजून काढतो. समजा हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे आणि हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. आणि त्याच्यामध्ये जे काय डायलेक्ट्रिक मटेरियल आहे, नॉन कंडक्टिंग मटेरियलला दोन्ही साईडने भाजून काढतो आणि ते मटेरियल भाजून निघतं. या टाईपच्या हिटिंगला आपण काय म्हणतो? डायलेक्ट्रिक हिटिंग म्हणतो. ओके. तर काय काय फायदे आणि काय काय तोटे ते बघायचं आपल्याला. तर व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ डायलेक्ट्रिक हिटिंग? युनिफॉर्म हिटिंग पॉसिबल आहे. ओके. सगळ्यात याच्यामधून सारख्या प्रमाणात हिटिंग होईल. तर डायलेक्ट्रिक हिटिंगचा हा एक फायदा आहे, युनिफॉर्म हिटिंग. त्याच्यानंतर बॅड कंडक्टिंग मटेरियलची हिटिंग होईल, कारण डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे ज्याच्यातून करंट कॅरी होत नाही असे बॅड कंडक्टर, त्याची हिटिंग होईल. त्याच्यानंतर नॉन कंडक्टिंग मटेरियल ते सुद्धा हीट होईल. ओके. सेपरेटली आणि स्पीडली, खूप रॅपिडली हिटिंग बॅड कंडक्टरची होईल या पद्धतीने. त्याच्यानंतर मटेरियल हिटेड बाय कंबस्टिंग, ओके, अँड नॉट बाय फ्लेम. कंबशननी हिटिंग होईल. ओके. भाजून निघलते ना की त्याला जाळल्या जाईल. 2 टाईपची हिटिंग असते, एकदा भाजून काढणं आणि जाळणं. भाजून काढणं कसं असतंय? त्याला रॅडिएशन हिटिंगनी किंवा डायलेक्ट्रिक हिटिंगनी त्याला वरून असं हीट देऊन 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 गरम केलं जातं, शेक दिला जातो. त्याला आपण काय म्हणतो? भाजून काढणं म्हणतो. आणि दुसरं आहे फ्लेम, डायरेक्ट जाळणं. जाळणं म्हणजे त्याला ते जळायला लागतं आणि ते जळायला लागल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हीट तयार होती. तर त्यामध्ये आपण कंबस्टिबल, ओके, कंबशन टाईप, त्या टाईपची हिटिंग वापरतो. फ्लेमेबल वापरत नाही. ओके. म्हणजे लाकडाला हीट कशी दिली? चौकोन अशी डायलेक्ट्रिक मटेरियल दोन्ही साईडने असं भाजून काढलं, मग हीट दिली. त्याला आपण कंबशन हिटिंग म्हणतो. फ्लेमेबल म्हणजे काय? ते लाकूड जळायला लागतं. ओके. त्याला फ्लेम दिली तर ते जळायला लागेल. तर त्या टाईपची हिटिंग आपण देतो. सो दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ डायलेक्ट्रिक हिटिंग. ओके. आता डिसॲडव्हान्टेजेस काय? डायलेक्ट्रिक लॉसेस होणार, तर तिथं तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सी लागणार आणि हाय फ्रिक्वेन्सी लागली तर इनिशियल कॉस्ट वाढणार. हाय फ्रिक्वेन्सी तयार करणं सोपी गोष्ट नाही. तर त्यासाठी तुम्हाला विशेष स्पेशल हाय फ्रिक्वेन्सी मशीन लागेल. मशीन इज रिक्वायर्ड. आणि जर समजा अनइव्हन हिटिंग झाली, अनइव्हन सप्लाय झाला, सप्लायमध्ये व्हेरिएशन आलं, तर काय होईल रे? अनइव्हन हिटिंग होईल. सप्लाय कमी जास्त आला तर हिटिंग प्रॉपर युनिफॉर्मली राहणार नाही. त्याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी मे कॉजेस इंटरफेरन्स विथ रेडिओ स्टेशन. हाय फ्रिक्वेन्सी मे कॉजेस इंटरफेरन्स विथ रेडिओ स्टेशन. रेडिओ इंटरफेरन्स किंवा ऑडिओ हे माहिती आहे तुम्हाला? रेडिओ इंटरफेरन्स तुम्ही बघा, रेडिओच्या फ्रिक्वेन्सी असतात. ऑडिओ फ्रिक्वेन्सी, व्हिडिओ फ्रिक्वेन्सी शब्द ऐकले असतील तुम्ही. तर या हवेमधून इकडं तिकडं सगळीकडे पसरलेले आहेत. आता फोनचे रेडिएशन सगळीकडे आहेत. या रेडिओ फ्रिक्वेन्सी, ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहेत. तर या हाय फ्रिक्वेन्सीमुळं त्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर इंटरफेरन्स होईल, त्याचा इम्पॅक्ट पडेल त्याच्यावर. ओके. त्याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी युनिफॉर्म व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन अक्रॉस इलेक्ट्रोड इज डिफिकल्ट. एवढ्या हाय फ्रिक्वेन्सीला दोन्ही इलेक्ट्रोडला प्रत्येक पॉईंटला युनिफॉर्म हिटिंग पॉसिबल नाही, डिफिकल्ट आहे. ओके. तो एक प्रॉब्लेम. सो दीज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दिस डायलेक्ट्रिक हिटिंग. समजतंय? तर हे प्रॉब्लेम. हे ॲडव्हान्टेज काय? युनिफॉर्म हिटिंग आहे. तुम्ही म्हणता इथं नॉन युनिफॉर्म हिटिंग, आणि युनिफॉर्म हिटिंगच होती पण त्याला डिफिकल्टी आहे, कारण फ्रिक्वेन्सी जास्त आहे. फ्रिक्वेन्सी जास्त, त्याला कॉस्ट जास्त आहे आणि डायलेक्ट्रिक लॉसेस जास्त आहे. त्याच्यानंतर त्यासाठी स्पेशल मशीनची रिक्वायरमेंट आहे. हे ड्रॉबॅक आहे. परंतु बाकी काय आहे? हिटिंग बॅड कंडक्टरची हिटिंग होती, स्पेशल नॉन कंडक्टिंगची हिटिंग तर फास्ट होती. त्याच्यानंतर कंबशननी हिटिंग केले जाते, फ्लेमिंग नाही केले जात, जाळत नाही ते मटेरियल. तर हे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ॲप्लिकेशन. तर परीक्षेला हे 4 मार्काला विचारल्या जाऊ शकतात. ओके. तर 8 ॲप्लिकेशन तुम्हाला लिहायचे. जर एक्सप्लेनेशन असेल तर 1 लाईन एक्सप्लेनेशन लिहायचं. ओके. एक ॲप्लिकेशन, पहिलं ॲप्लिकेशन काय? फूड प्रोसेसिंग. ओके. फूड प्रोसेसिंग, तुम्ही ते पिझ्झा, त्याच्यानंतर बिस्किट, खारी, टोस्ट अशा पद्धतीचे ड्राय फूड प्रोडक्ट जे आहेत, भाकरवड्या वगैरे, अशासुद्धा प्रोडक्टला आपण काय करतो? या पद्धतीची हीट देऊन त्याला पॅकिंग केलं जातं. येतं लक्षात? सो दीज आर द
डायलेक्ट्रिक हिटिंग. ओके, हे डायलेक्ट्रिक हिटिंगचे ॲप्लिकेशन आहे, फूड प्रोसेसिंग ॲप्लिकेशन. दुसरं आहे वूड प्रोसेसिंग ॲप्लिकेशन. काडीच पिटीच्या काड्या आहेत ना, अगरबत्तीच्या काड्या, त्यातलं मॉइश्चर कंटेंट काढायचं असेल तर त्याला काय करणार आहे, अशा पद्धतीने हीट देणार की ते भाजून डायलेक्ट्रिक पद्धतीने भाजून काढणार. त्याला जर तुम्ही जाळ लावला ते जळून जाईल, बरोबर आहे. तर या पद्धतीने त्याला ड्राय आउट केलं जातं. ओके, तर त्याला आपण वूड प्रोसेसिंग म्हणू. आपण ते कट करून त्याचं स्पेशल हे करून त्याला केलं जातं. त्याच्यानंतर टोबॅको मॅन्युफॅक्चरिंग. तंबाखू खाल्ली का, गावरान तंबाखू खाल्ली का तुम्ही? ही वाली तंबाखू नाही, ही ती बारीक, ती काय म्हणतात ते प्रोसेसिंग केलेली तंबाखू. गावरान तंबाखू वेगळी राहते. तंबाखू पाहिले असेल ना, जुने लोक ते असे गावरान तंबाखू खायचे. त्याला कसं बनवतात ते वाळवतात, कसं पाहिलेलं आहे तुम्ही? बरं, चुन्याची डबी आणि ते तंबाखू हे तर माहीत असेल, ते 40 गावची काहीतरी नाव आहे त्याचं, काय सूर्याछाप काहीतरी, गायछाप. गायछाप तर माहिती आहे, गायछाप शब्द तर ऐकला असेल. यातली ही गायछाप जी आहे ही कशा पद्धतीने केली जाते, तर मोठाले तंबाखूचे हे असतात, तंबाखूचे मळे पाहिले असतील ना तुम्ही? कुठे नाही, तंबाखू जनरली आत्ता उगं त्याच्यावर बॅन आलं आहे, कारण ते काय म्हणते नशेचे पदार्थ आहेत ते, त्याच्यामुळे त्याला बॅन आलं. नाही तर एकेकाळी तंबाखू आपल्या मराठवाड्यामध्ये आमच्या तिथं राहायची तंबाखू, आमच्या तिथं म्हणजे आमच्या लहानपणी, अगदी लहानपणी. ते काय ते काढायचे, त्याच्यानंतर ते वाळू घालायचे, त्याच्यानंतर त्याची प्रोसेस करायची. तर ही प्रोसेस नॅचरली व्हायची. परंतु आता हे गायछाप किंवा अशा ज्या तंबाखूच्या ब्रँड आहेत त्याला काय केलं जातं, त्याला विशिष्ट प्रकारची हीट दिली जाते, त्यातलं मॉइश्चर सगळं काढलं जातं. त्यासाठी जी प्रोसेसिंग आहे ते डायलेक्ट्रिक हिटिंग वापरतात. मग ते नॉन कंडक्टिंग मटेरियल ना, तंबाखूचे असे पानं असतात बघा, त्याला एकदम असे वाकड्या तिकड्या पद्धतीचे राहतात. त्याला याच्यामध्ये ड्राय केलं जातं पूर्ण, त्यातलं मॉइश्चर कंटेंट काढलं की मग त्याला भुकटी फॉर्ममध्ये तयार करायचं आणि नंतर मग ते तुम्ही चुना लावून खाता. ओके, तंबाखू खाणं खरंच बेकार आहे. ओके, शरद पवारसारख्या माणसाला कॅन्सर होतो तोंडाचा. ओके, म्हणजे त्यांनी खाल्ली की नाही मला माहीत नाही, परंतु बेकार आहे ते. ओके, ते थोडं टाळा. तर टोबॅको मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो, डायलेक्ट्रिक हिटिंगचा वापर करतो. त्याच्यानंतर कॉटन इंडस्ट्री, कपड्यामधले मॉइश्चर काढायचे तुम्हाला. ओके, आता बघा महाराष्ट्रात कापूस सगळ्यात जास्त पिकवला जातो, तो कापूस गुजरातला जातो. गुजरातला मॅन्युफॅक्चरिंग होती. पहिले आपल्याकडे गिरण्या होत्या, सूतगिरण्या, मुंबई साईडला, ठाणे साईडला, गावोगावी होत्या. काही इथं जालन्यात सूतगिरणी चौक आहे, छत्रपती संभाजीनगरला सूतगिरणी चौक आहे. म्हणजे गिरणी कारखाना, त्याचे टेक्स्टाईल प्रोडक्ट होते. परंतु नंतर ते काळाच्या ओघात मागं पडत गेले. आपल्याकडं दुसरं इंडस्ट्रियलायझेशन आलं. सगळं कपडा मार्केट कुठं आहे? गुजरातला, सुरत. तर इथं काय केलं जातं, हे मटेरियल कपडा जो आहे ते कपड्यातले मॉइश्चर कंटेंट काढण्यासाठी या टाईपच्या हिटिंगचा वापर केला जातो, डायलेक्ट्रिक हिटिंगचा. ओके, कापूस आहे, कापसात ओलावा असतो, ते मॉइश्चर कंटेंट ते पहा, ज्यावेळेस कापसाच्या रू काढून त्यातल्या मधल्या गाठी बनवल्या जातात, तर ह्या गाठी आपण आयात करतो जगामधून, बाहेरच्या अमेरिकेसारख्या देशामधून. तिथं पण कापूस खूप मोठ्या प्रमाणात पिकतो. मग अमेरिकेकडून त्या गाठी आणल्या जातात. काय रू जो असतो ना त्याच्या गाठी आणल्या जातात आणि जे सरकी रातीमधली त्याचं पेंट केली जाते, खाद्यपदार्थ जनावरासाठी, गुरासाठी. त्याच्यानंतर त्याचं तेलसुद्धा काढलं जातं. तर असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत त्याचे. तर आता ते कापूस जे आणलं आहे त्याचं सगळं मॉइश्चर कंटेंट काढणं गरजेचं आहे. कारण काय, त्याच्यामध्ये पाणी असते, निसर्गाचं पाणी, लोकांनी वरून टाकलेलं पाणी. तर हे पाणी असते, तर ते पाणी पूर्ण ड्राय आउट करण्यासाठी आपण काय करत असतो, डायलेक्ट्रिक हिटिंगचा वापर करत असतो. ही कॉटन इंडस्ट्री. त्याच पद्धतीने टेरिलिन क्लॉथ किंवा टेरिकॉट हे काय क्लॉथचे प्रकार आहेत, कपड्याचा धाग्याचे प्रकार आहेत. तर त्यातलं बी अगदी रेशीमसुद्धा ते पण ड्रायिंग करण्यासाठी आपण काय वापरतो, डायलेक्ट्रिक हिटिंगचा वापर करतो. ओके, कोणतेही धागे असतील त्यातलं कंटेंट काढायचं आहे, वॉटर कंटेंट, मॉइश्चर कंटेंट सगळं काढायचं असेल तर त्याला ड्रायिंग करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण डायलेक्ट्रिक हिटिंगचा वापर करतो. त्याच्यानंतर रबर वल्कनायझेशन माहिती आहे तुम्हाला? वल्कनायझेशन माहीत असेल ना? एक गोष्ट सांगतो छोटी.
खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि एक माझ्यासारखा माणूस जो की बायकोला खूप घाबरतो असा माणूस सायंटिस्ट होता. आणि तो काय करत होता, त्याच्या प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग करून बघत होता रबरावर. रबर टप झालं पाहिजे. रबर झाडापासून मिळतं माहिती आहे का, झाडाचा चिक असतो, ते कच्चं रबर असतं. ते जेली चॉकलेट खातात का तुम्ही, त्या पद्धतीने किंवा त्याहीपेक्षा कच्चं असतं ते. मग ते कच्चं रबर आपल्याला ट्रकच्या टायरला वगैरे असं टफ रबर पाहिजे, बरोबर आहे. मग ते टफ कसं बनवायचं, तर मग त्यासाठीचे प्रयोग चालू होते वेगवेगळे. ते काय परेशान झाला, 2-3 वर्ष प्रयोग करून बी त्याला काय आउटपुट भेटाना. पण सायंटिस्ट लोक आहेत शेवटी, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, या पद्धतीने त्यांनी सतत प्रयोग करण्याची त्यांची ती जी कंटिन्युटी आहे ते करतच राहिले. मग ते एवढे तल्लीन व्हायचे की ते घरदार, लेकरं बाळ, संसार, जेवण बिवणचं विसरायचे. असंच एके दिवशी बायकोसोबत भांडणं झालं की आता तुम्ही म्हणे दिवस तिथंच लॅबमध्येच असतात आणि घरी काही येतच नाहीत, तर तुम्ही या टायमावर आले पाहिजे जेवायला, नाही तर परत सांगितलं नाही म्हणता. आणि त्यांनी परत भारतातल्या महिलेसारखा डायलॉग मारला, मी हे म्हणून टिकले वगैरे वगैरे जे काय असेल. तर बघा इथं होतं काय, त्यांना टाईम दिलेला आहे 12 वाजताचा, 12 वाजता जेवायला जायचं आहे. इथं ह्या माणसाने अलाराम लावला, परंतु ते एक पातेलं होतं आणि त्या पातेल्यामध्ये त्यांनी कच्चं रबर शिजवायला टाकलेलं होतं. अशा रॅक होत्या, त्याच्यातलं एक एक केमिकल ते टाकून पाहायला लागले, पण ते होत नसं. परत ते प्रयोग, ते पातेलं बाजूला ठेवायचे, पुन्हा ते कच्चं रबर तापवायला ठेवायचे, परत एक एक पार्ट करून बघायचे किती टेम्परेचर हे ते, पण ते कच्चं रबर काय होत नसं. असं ते कच्चं रबर शिजवायला टाकलं आणि बसले. आणि त्यांना तिथं बजर होता त्यावेळेस, मोबाईलचं एवढं हे नव्हतं. बजर वाजला, अरे जेवायचा टाईम झाला बरं का, आता काय खरं नाही. तरी त्यांनी काय बजर बंद केला आणि चालूच. तिकडून बायको रागाने आली, हातात बेल नव्हतं आणि म्हणली आता थांब तुझा बेलनूरच करते, अशा पद्धतीने ती आली रागानं. आणि तिनं ते बघितलं, ते त्या सायंटिस्टने बघितलं, आता काय खरं नाही. तिनं ते दरवाजातूनच बेलनं फेकून मारलं. त्या सायंटिस्टने थोडं मागं सारखलं, बेलनं असं इकडं धाटकन त्या एका भरणीवर पडलं, भरणी फुटली, त्या पातेल्यात पडली आणि तो सायंटिस्ट हसायला लागला. हुकवलं का नाही, अशा पद्धतीने. मग तिला, त्या सायंटिस्टला उडत तिनं काय केलं, घरी घेऊन गेली, जेव घातलं. आणि नंतर तो ज्यावेळेस वापस आला त्याच्या मागं त्याची बायको आली. तुम्ही परत तेच कामं करू नका, त्यांनी काय ते कच्च्या रबरने काय होणार नाही. तिनं असं पातेलं धरलं आणि फेकलं. ते फेकल्याच्या नंतर ते पातेलं टणकन उडालं. त्या कच्च्या रबरचं एकदम स्ट्रॉंग रबरमध्ये कन्व्हर्जन झालं होतं, कारण त्याच्यात गंधक पडलं होतं. ओके. आणि गंधक पडल्यामुळं त्या कच्च्या रबरला एकदम टफनेस आली होती. अशा पद्धतीने अकस्मातपणे याचा शोध लागला. कोणती भरणी फुटलेली होती, त्याचं प्रमाण किती, नंतर त्या सायंटिस्टने व्यवस्थित तयार केल्यानं त्याला, या प्रोसेसला व्हल्कनायझेशन असं म्हणतात. म्हणजे कच्च्या रबरचं टफ रबरमध्ये कन्व्हर्जन करणं, या प्रोसेसला काय म्हणतात, व्हल्कनायझेशन. तू बघितलं असेल, रबर काही लय कच्चे असतात, एकदम असे दाबले का दबतात वगैरे वगैरे. काही टफ असतात, काही टायरसारखे असतात. शेकडो टनचं वजन पण त्या रबरामध्ये सहन करण्याची क्षमता त्याच्यात असते. तर त्या प्रोसेसला आपण व्हल्कनायझेशन म्हणतो. स्टोरी, द मोरल ऑफ स्टोरी काय, अकस्मातपणे लागलेला शोध आहे, बाकी सोडून द्या. ओके. तर हे रबरचं व्हल्कनायझेशन. तर हे रबर भाजून काढण्यासाठी ह्या डायइलेक्ट्रिक हिटिंगचा वापर केला जातो. त्यातले मॉइश्चर कंटेंट वगैरे सगळं रिमूव्ह केलं जातं. आता ह्या रबरचा वापर कुठं होतो रे, प्रत्येक ठिकाणी. अगदी VIR नावाचं एक टाईप ऑफ वायरिंग आहे, माहिती आहे का तुम्हाला, VIR, व्हल्कनाइज इंडियन रबर वायरिंगचा टाईप आहे. म्हणजे रबरच्या वायरच्या वर जे इन्सुलेशन आहे ना, ते रबर कोटिंगचं असतं. प्लास्टिक्स मिक्स रबर असते किंवा नुसतं हे रबर असतं. ते हे वेगवेगळे टाईप्स ऑफ वायरिंग म्हणजे झालं असेल ना तुम्हाला. ठीक आहे, नसेल तर करून घ्या. तर हे समजलं का. तर ह्या रबरला भाजण्यासाठी सुद्धा आपण या डायइलेक्ट्रिक हिटिंगचा वापर करतो. त्याच्यानंतर डायथर्मी, अजून खूप सारे ॲप्लिकेशन आहे, यातला एक घेऊ आपण. मेडिकल ॲप्लिकेशनमधला एक डायथर्मी घेऊ. बाकी पण स्पेसिफिक ऑर्गन हिटिंगसाठी पण डायइलेक्ट्रिक हिटिंगचा वापर केला जातो. आता बघा, बोन किंवा टिश्यू
तुम्हाला भाजायच्यात. ओके, हाडं भाजून काढायचे. मग काय करणार तुम्ही? या टाईपचा वापर डायलेक्ट्रिक हिटिंगचा वापर करतात. त्याला डायथर्मी म्हणतात. दोन्ही साईडनी हीट द्यायची, पाय त्याच्यात टाकायचा आणि ते भाजून काढायचं. ओके, म्हणजे पाय जर भाजायचा असेल तर या पद्धतीने त्याला स्पेशल ट्रीटमेंट म्हणतात, डायथर्मी. त्याच्यानंतर तुम्ही ते प्लास्टिक वगैरे पाहिलं असेल ना, प्लास्टर वगैरे करताना हातबीत मोडल्याच्या नंतर, तर त्यामध्ये पण डायलेक्ट्रिक हिटिंगचा वापर केला जातो. खूप सारे मेडिकल ॲप्लिकेशन आहेत, तर त्यातले 5-6 ॲप्लिकेशन आपण इथं बघितले. ॲप्लिकेशन ऑफ डायलेक्ट्रिक हिटिंगचं म्हणलं काहीच अडचण नाही. तर बघा, हे झालं ॲप्लिकेशन. चला आता आपण काय करू, न्यूमरिकलचा पार्ट बघायचा आपल्याला. ओके, तर तुम्हाला माहिती आहे चॉईस ऑफ फ्रिक्वेन्सी. किती फ्रिक्वेन्सी असेल डायलेक्ट्रिक हिटिंगची? F = 18.75 L डिवायडेड बाय स्क्वेअर रूटमध्ये μr. तर L म्हणजे काय? लेंथ ऑफ इलेक्ट्रोड. L म्हणजे काय? लेंथ ऑफ इलेक्ट्रोड. ॲप्सिलॉन r, μr नाही. ॲप्सिलॉन r काय रे? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल. आणि तुम्हाला माहिती आहे हे जर असेल तर C = A × ε0 ॲप्सिलॉन r × d, r डिवायडेड बाय d. कॅपॅसिटरची व्हॅल्यू माहिती आहे ना तुम्हाला. आता समजा d काय रे? डिस्टन्स बिटवीन 2 इलेक्ट्रोड. हे 2 इलेक्ट्रोड जे आहे त्यातलं डिस्टन्स हे d आहे, सेपरेशन बिटवीन 2 प्लेट्स. A म्हणजे काय? एरिया ऑफ प्लेट. या प्लेटचा एरिया समजा A, या प्लेटचा एरिया A. त्याच्यानंतर ॲप्सिलॉन r म्हणजे काय? रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ दॅट मटेरियल. आणि ॲप्सिलॉन 0 म्हणजे काय? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. ओके, ॲप्सिलॉन r रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आणि ॲप्सिलॉन 0 ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम, किंवा परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम म्हणू शकतो आपण, किंवा फ्री स्पेस म्हणू शकतो. वेगवेगळे नाव आहेत त्याला. तर हे सगळं ह्या सीच्या संदर्भात आहे. कॅपॅसिटन्स माहिती आहे, शिकले ना तुम्ही. तर बघा, पॉवर कंझ्युम इज गिवन बाय P = VI cos of phi. सिंगल फेजसाठी आठवते, P = VI cos of phi. मग आता फाय काय असतं रे? फाय 90 - डेल्टा आहे. डेल्टा म्हणजे काय? लॉस्ट अँगल. 90 - डेल्टा. मग कॉस ऑफ डेल्टा काय रे? कॉस ऑफ डेल्टा IC डिवायडेड बाय I. कॉस ऑफ डेल्टा काय आहे? IC डिवायडेड बाय I. ते पहा, आता हे तुम्ही ऑलरेडी कॅपॅसिटन्समध्ये शिकले तुम्ही. चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर, डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. IC म्हणजे काय? चार्जिंग करंट. I म्हणजे काय? टोटल करंट. कॉस ऑफ डेल्टा लॉस्ट अँगल. ओके, मग आता P = VI cos of phi ही आयची व्हॅल्यू काय येईल रे मग इथं? हे पहा, याच्यावरून आयची व्हॅल्यू काय येईल? I = IC डिवायडेड बाय कॉस ऑफ डेल्टा. मग ही व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करा आयच्या जागेवर. ओके, V जशा तसं आयच्या जागेवर काय लिहिलं आहे? IC कॉस ऑफ डेल्टा. आणि कॉस ऑफ फायच्या जागेवर काय लिहायचं? 90 - डेल्टा. मग याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे काय येईल रे? V जसं तसं, हे IC जसं तसं, कॉस ऑफ डेल्टा साईन ऑफ डेल्टा. कॉस 90 - थीटा साईन थीटा. मग आता साईन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा काय येईल? टॅन थीटा. सो V, हे V आहे बरं का, U नाहीच आहे, काही लिहिलं असेल माझ्याकडून, ते U सारखं दिसलं. सो V × IC टॅन डेल्टा. पण तुम्हाला माहिती आहे IC म्हणजे काय रे? V/XC. चार्जिंग करंट काय असेल? IC = V/XC. XC म्हणजे काय रे? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मग XC, आणि परत XCला तुम्हाला माहिती आहे XCला काय लिहितात? 1/2πfc लिहिता का नाही? XCला 1/2πfc लिहितात. मग याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे काय येईल? P = V² 2πfc टॅन डेल्टा. पण तुम्हाला पुन्हा माहिती आहे C काय असतं रे? C = A ॲप्सिलॉन 0 ॲप्सिलॉन r d. टाका त्याच्यात व्हॅल्यू, खतम. तर हे आलं तुमचं पॉवर. म्हणजे किती पॉवर कंझ्युम केल्या जाईल डायलेक्ट्रिक हिटिंगमध्ये? तर एवढी पॉवर कंझ्युम केल्या जाईल डायलेक्ट्रिक हिटिंगमध्ये. किती? V² 2πf × A ॲप्सिलॉन 0 ॲप्सिलॉन r d × टॅन ऑफ डेल्टा. F काय असतं रे? हाय फ्रिक्वेन्सी. F काय आहे? हाय फ्रिक्वेन्सी, साधीसुधी नाही. चल आता याच्यावर एक न्यूमरिकल घेऊ. बघा काय म्हणतो न्यूमरिकल. डायलेक्ट्रिक हिटिंग इज ॲडॉप्टेड फॉर हिटिंग अँड इन्सुलेटिंग मटेरियल स्लॅब ऑफ साईज. एक साईज दिली, एक स्लॅब आहे, आणि त्याला काय करायचं? समजा हा स्लॅब आहे,
समजा हा काय इन्सुलेटिंग स्लॅब आहे आणि त्याला भाजून काढायचं आहे, तर त्याची साईज किती आहे 10, 15 आणि 1, 10, 15 आणि 1 अशा पद्धतीचा स्लॅब आहे. आणि त्या मटेरियलला आपल्याला काय करायचं आहे, भाजून काढायचं आहे. पॉवर किती दिली 50 वॅट दिली. सो पी इज इक्वस टू किती रे, पी इज इक्वस टू 50 वॅट. ओके. फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वस टू किती दिली 40 मेगाहर्ट्ज. त्याच्यानंतर लॉस फॅक्टर म्हणजे काय, टॅन डेल्टा इज इक्वस टू 0.2. आणि कॅल्क्युलेट द व्होल्टेज नेसेसरी, व्ही काढायचे. तर तुम्हाला आत्ताच फॉर्म्युला सांगितला, पी इज इक्वस टू काय रे 2πfc इंटू व्ही स्क्वेअर इंटू टॅन डेल्टा. तर आता लक्ष द्या, टॅन डेल्टा आहे तुमच्याकडं, 2π आहे, एफ आहे का, हो, सी आहे का, काढू शकतो आपण. सी काढलं, सगळ्यात पहिले सी काढून घ्या. मग सीसाठी काय रे फॉर्म्युला, ॲप्सिलॉन और ॲप्सिलॉन ए 0 इंटू ए डिवायडेड बाय टी. सगळ्या व्हॅल्यू पुट करा. आता थिकनेस टी किती दिलं आहे 1 सेंटीमीटर दिले, थिकनेस टी. ओके, 1 सेंटीमीटर. एरिया किती दिला आहे, एरिया हा एरिया लांबी गुणिले रुंदी किती आला, एरिया 150 इंटू 10⁻⁻⁴. तर याच्यावरून टी सीची व्हॅल्यू येऊन जाईल. टी म्हणजे काय, थिकनेस, ही आली थिकनेस, ही आला ॲप्सिलॉन 0ची व्हॅल्यू ही किती असते 8.854 इंटू 10⁻12. त्याच्यानंतर ॲप्सिलॉन आर दिलं आहे किती रे 5 दिलं आहे. तर हे सिम्प्लिफाय जर केलं तर हे किती येतं आहे 6.64 इंटू 10⁻11 येतं आहे. ओके, ठीक आहे, -11 येतं तर -11 घ्या. हे नाही काढलं ते चालेल, इट इज नॉट कंपल्सरी, गरज पण नाही त्याची, पण ठीक आहे. हे काढल्याच्या नंतर डायरेक्ट पी इज इक्वस टू 2πfc इंटू व्ही स्क्वेअर टॅन डेल्टा. आता त्याच्यामध्ये किंमत टाका, सी आलेली आहे तुमची, सीची व्हॅल्यू ही टाकून द्या इथं 11. आता करा कॅल्क्युलेट, इंटू व्ही स्क्वेअर. याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे येईल व्ही इज इक्वस टू किती येईल 38.822 व्होल्ट येईल. ओके, एकदा कॅल्क्युलेट करा. सो दिस इज आन्सर. या टाईपचे याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी विचारला जाईल, कधी एक्सी विचारला जाईल, कधी आय विचारला जाईल, कधी पॉवर विचारला जाईल. ओके, जनरली हे क्वेश्चन पेपरला येणार नाहीत तुम्हाला, परंतु तुम्हाला माहीत असं किती 122.76 याचा स्क्वेअर रूट कर, तेवढंच आलं आहे, स्क्वेअर रूट करून आलं का ते, बरं ठीक आहे, जे येईल ते व्ही इज इक्वस टू. तर एकदा करा कॅल्क्युलेशन करून बघा. बघा याला जर व्यवस्थित सिम्प्लिफाय केलं तर ही व्हॅल्यू येईल. ओके, व्ही स्क्वेअर घेतलं, व्ही स्क्वेअर एवढं आलं, त्याचं स्क्वेअर रूट जर काढलं तर व्ही इज इक्वस टू एवढं येईल. येते लक्षात, चला लिहून घ्या.